बटाटा चकली बनवण्यासाठी या ठिकाणी मी 2 बटाटे शिजवून घेतलेले आहे। साल काढून घेतल्यानंतर बटाट्याचे काप करायचे आहे। अशा प्रकारे काप झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काप टाकायचे आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। जास्तही पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही। अगदी थोडंसं पाणी टाकून मिक्सरला हे बटाटे आपल्याला एकदम बारीक असे वाटून घ्यायचे आहे। या प्रकारे यामध्ये बटाट्याचं थोडं सुद्धा तुकडं राहू द्यायचं नाही, एकदम फाईन असं बारीक असे वाटायचं आहे। आता हे वाटून घेतलेली पेस्ट आपण बाजूला ठेवू। एक पसरट भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 वाट्या तांदूळाचं पीठ घालते। तर हे तांदूळाचं पीठ घरीच बनवलेलं आहे। तांदूळ धुवून तो सावलीमध्ये वाळून गिरणीमधून दळून आणलेला आहे। तुम्ही रेडीमेड जी मिळते तांदूळाची पीठ ती सुद्धा घेऊ शकतात। 2 वाटी तांदूळाच्या पिठासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे। तुम्ही वाटीची साईजही पाहू शकतात, मीडियम साईजची अशी वाटी आहे। त्यानंतर या पिठामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे, पाव चमचा ओवा टाकायचा आहे, अर्धा चमचा पांढरे तीळ घालायचे आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर पाव चमचा हळद टाकायची आहे आणि 1 चमचा लाल मिरची पावडर। तर मीडियम चवीची अशी ही मिरची पावडर आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची पावडर वापरू शकतात। एवढे हे मसाले टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आहे पिठामध्ये। पूर्णपणे आता हे मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये मोहन घालण्यासाठी मी तडका पॅनमध्ये 2 चमचे तूप हे कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे। तुपाच्या ऐवजी तुम्ही बटरचाही वापर करून घेऊ शकतात। शक्यतो चकलीमध्ये तेलाचं मोहन वापरलं जाते, पण तुम्ही जर का तुपाचं किंवा बटरचं मोहन वापरलं असं यामध्ये घातलं तर चवीला ही चकली अप्रतिम लागते आणि खुसखुशीत सुद्धा छान अशी होते। गावरान तूप हे टाकून घेतलेलं आहे। तुम्ही कोणत्याही तुपाचा वापर करून घेऊ शकतात। तूप हे गरम असल्यामुळे चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घेऊ। त्यानंतर हाताने अशा पद्धतीने हे पूर्ण तूप जे आहे आपण टाकलेलं आहे मोहन, ते पूर्ण पिठाला असं हे लावून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात आता हे जे पीठ आहे अशा पद्धतीचा हलकासा मुटका व्हायला हवं इतपतच यामध्ये तूप घालायचं आहे। साधारण पोहे खाण्याचे 2 चमचे एवढंच तूप टाकलेलं आहे। यापेक्षा जास्तही तुपाचा तुम्ही वापर करू नका। त्यानंतर बटाट्याची प्युरी जी आहे ते बटाट्याचं वाटण या पिठामध्ये टाकायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे चकलीचं पीठ भिजवत असताना जर का तुम्हाला कोरडं वाटायला लागलं तर यामध्ये अगदी थोडंसं पाण्याचा वापर तुम्ही करून घेऊ शकतात आणि जर का पातळसर झालं तर यामध्ये आणखी थोडंसं तांदूळाचं आणि बेसनाचा पिठाचा वापर करून पीठ असं व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं आहे चपातीप्रमाणे। या प्रकारे पीठ हे मळून घेतलेलं आहे। जास्त घट्टसर सुद्धा नाही आणि पातळसर सुद्धा नाही। जसं आपण पोळ्यांसाठी चपात्यांसाठी पीठ मळतो तशा प्रकारे हे पीठ मळून घेतलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी मी हा साचा घेतलेला आहे चकली बनवण्याचा। साच्यामध्ये प्लेट लावत असताना उथळ बाजू वरती करायची आहे आणि खोलगट बाजू ही खाली करायची आहे। त्यानंतर साचा हा बंद करायचा आहे। आता साच्याला हे चकली बनवण्याचं पीठ चिटकू नये म्हणून अगदी थोडंसं तेल हे लावून घ्यायचं आहे। या प्रकारे पूर्ण बाजूला तेल हे लावून झालेलं आहे। ब्रश नसेल तर अशा आजूबाजूला चमच्यानेही तुम्ही अगदी थोडंसं तेल सोडून घेऊ शकतात। आता हे जे पीठ आहे चकलीचं ते घ्यायचं आहे। असा एखादी उंडा घ्यायचा आहे। जेवढं साच्यामध्ये पीठ मावेल तेवढा उंडा घ्यायचा आहे। हाताने असा छान स्मूथ करायचा आहे। त्यानंतर साच्यामध्ये मावेल त्यानुसार लांबट करायचं आहे। आता हे पीठ साच्यामध्ये भरून घेते। हाताने थोडंसं हे पीठ दाबून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून हवा शिल्लक राहणार नाही आणि चकली बनवताना ती तुटणार सुद्धा नाही। हे पीठ भरून घेतल्यानंतर साचा बंद करायचा आहे। त्यासोबतच गॅसवरती चकली तळण्यासाठी तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर त्या चकलीसाठी तेल कितपत गरम असायला हवं बरं का, तर असं थोडासा उंडा टाकून पाहायचा, अगदी छोटासा गोळा। अगदी हे पीठ वर आलेलं आहे टाकताच बरोबर आणि जळालेलं सुद्धा नाही। अगदी परफेक्ट असं हे तेल गरम झालेलं आहे। त्यानंतर हे चकली आपल्याला अशा प्रकारे सोडायची आहे। तर अगदी लांब लांब करायचे आहे आपल्याला, एखादी स्टिक प्रमाणे किंवा कुरकुरे जसे मिळतात ना तसे मुलांना आवडतात तसे हे कुरकुरे होतात। तर अशा प्रकारे ही चकली सोडायची आहे। तुम्ही पाहू शकता कुठेही ही चकली टाकताना तुटत नाही किंवा तुम्ही असा गोल छोट्या छोट्याही करून घेऊ शकता। जेवढं तेल असेल किंवा ज्या साईजची कढई असेल त्यानुसार ही चकली पूर्ण टाकून घ्यायची आहे। त्यानंतर शेवटी हाताने तोडून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मीडियम ते थोडी मोठी आहे, कमी सुद्धा ठेवायची नाही, नाहीतर चकली ही मऊ पडते आणि ती तिथेच तुटते। तर मीडियम ते मोठ्या गॅसवरती ही चकली आपण तळून घेत आहोत। अशी थोडीशी काही सेकंद नंतर खालची बाजू थोडी कडक झाल्यानंतर ती पलटून घेतलेली आहे। अशी 1 ते 2 वेळेस उलटपालट करून ही चकली मस्त अशी आपल्याला तळून घ्यायची आहे। छान रंगही आलेला आहे। आता ही तळून झालेली चकली आपल्याला काढून घ्यायची आहे बाहेर ताटामध्ये। पूर्ण तेल हे निथळूनच घ्यायचं आहे। मात्र तुम्ही पाहू शकतात अजिबात तेलकट ही चकली होत नाही।
तशाच प्रकारे बाकीच्या पिठाच्याही आपल्याला चकल्या ह्या करून घ्यायच्या आहे. अगदी बराबर होता मैत्रिणींनो ह्या चकल्या, काही जास्त वेळ लागत नाही आणि एकदा बनवून ठेवलेल्या ह्या चकल्या 15 दिवस 8 दिवस किंवा महिनाभरासाठी सुद्धा साठवून ठेवू शकतात. एकदम छान अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत ह्या चकल्या राहतात. मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही त्यांना खाऊ घालू शकतात किंवा एखादी दिवशी डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतात किंवा प्रवासाला जायचं असेल तेव्हा सुद्धा ही चकली आपण सोबत घेऊन जाऊ शकतात. चवीला अप्रतिम लागणारी आणि झटपट होणारी अशा प्रकारची ही चकली आहे. जर का चकलीचा व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडासा सुद्धा आवडला असेल तर नक्कीच आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चकली ही पलटवायची आहे. हे कसं ओळखायचं? सुरुवातीला आपण चकली जशी तेलामध्ये सोडतो त्यावेळेस भरपूर सारे असे हे बुडबुडे निघतात आणि हळूहळू काही सेकंदमध्येच ते जे बुडबुडे आहेत ते कमी होतात. कमी बुडबुडे झाल्यानंतर चकली ही पलटून घ्यायची आहे आणि मस्त अशी खमंग कुरकुरीत होईपर्यंत ती तळून घ्यायची आहे. छान रंग आल्यानंतर चकलीचं पूर्ण तेल हे निथून ती आपल्याला बाहेर काढायची आहे आणि तशाच प्रकारे संपूर्ण राहिलेल्या पिठाच्या ह्या चकल्या आपल्याला करायच्या आहेत. आता तुम्ही पाहू शकता संपूर्ण ह्या पिठाच्या चकल्या ह्या करून झालेल्या आहेत. साधारण 2 वाटी पीठ आणि 2 बटाटे एवढ्या या साहित्यामध्ये इतपत ह्या एवढ्या मोठ्या चकल्या तयार झालेल्या आहे. किती छान असा रंग आलेला आहे. सगळ्याच चकल्या मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या आहे. तर अशा प्रकारे ह्या चकल्या झाल्यानंतर आपल्याला या चकल्यांचे असे छोटे छोटे तुकडे करून ठेवायचे आहे म्हणजे मुलांना खाण्यासाठी अगदी योग्य सोयीस्कर होईल. तुम्ही पाहू शकता असा स्प्रिंगसारखं सुद्धा ह्या चकल्या होत असतात. तर तुम्हाला जशा हव्या तशा स्टिकसारख्या थोड्याशा मोठ्या किंवा अशा थोड्याशा लहान साईजमध्येही तुम्ही ह्या चकल्या तोडून घेऊ शकता जसं तुम्हाला सोयीस्कर जमेल त्यानुसार. तर एकदम अतिशय चविष्ट आणि बनवायला सोपा हा नाश्त्याचा प्रकार आहे. पावसाळ्यामध्ये चहासोबत काहीतरी नाश्त्याला हवं असेल तर अशा प्रकारचा मस्त कुरकुरीत तुम्ही नाश्ता करून तर पहा. एकदा बनवाल तर तुमच्या घरातील सगळ्यांना हा नाश्ता आवडेल आणि तुम्ही बऱ्याच वेळा अशीच ही रेसिपी कराल. मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. मग पुन्हा भेटू. रेसिपीला सुरुवात करूया. तर आपल्याला ही चकली करायची आहे गव्हाच्या पिठाची, म्हणून एक असा रुमाल घ्यायचा आहे. पांढरा कॉटनचा रुमाल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मेजरमेंट कपाने 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये चकली करायची असेल त्यानुसार तुम्ही पीठ घेऊ शकता. आता फक्त गव्हाचं पीठ घ्यायचं आपल्याला, यामध्ये कुठल्याही प्रकारचं पीठ मिक्स करायचं नाही आणि पिठाची अशा प्रकारे गाठ बांधायची आहे रुमालाची. सोबतच इडली पात्रामध्ये पाणी सुद्धा उकळत आहे. 2 ग्लास पाणी उकळी येण्यासाठी ठेवलेलं होतं. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यावरती प्लेट ठेवायची आहे आणि प्लेटवरती हे गव्हाच्या पिठाचं गाठोडं ठेवलं. झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मोठी राहू द्यायची आहे आणि मोठ्या फ्लेमवरती 10 मिनिटासाठी हे पीठ आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे. 10 मिनिटानंतर मी गॅस बंद करून घेतला. आता हे जे गाठोडं आहे पिठाचं ते ताटामध्ये उघडून घेते. अजून गरम आहे. हे पीठ स्टीम केल्यानंतर अगदी हलकं होतं. जसा पापड खार असतो ना, अगदी पापड खार सारखंच हलकं फुलकं हे पीठ होत असतं आणि फुलून सुद्धा येतं. त्यानंतर हे जे पीठ आहे आपल्याला फोडून घ्यायचं आहे. पीठ हाताने तोडलं तर असं हे व्यवस्थित तुटत नाही. तर त्यासाठी एखादी ठेचणी घ्यायची आहे किंवा घरातील एखादी कुठलीही जड वस्तू तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्याने हे ठेचून घ्यायचं आहे. बघा हे सगळं पीठ फोडून घेतलेलं आहे. तरी सुद्धा यामध्ये अगदी बारीक अशा गाठी आहे. हे पीठ आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे. गाळणीमध्ये थोडं थोडं पीठ घालते आणि गाळून घेते. असं पीठ गाळल्यानंतर गाळणीमध्ये आणखी कडक पीठ शिल्लक असते, तुम्ही पुन्हा ठेचणीने ठेचून घेऊ शकता किंवा मिक्सरच्या भांड्यात घाला आणि मिक्सरला फिरून घ्या. अगदी लगेच स्मूथ असं पीठ होतं. सगळं पीठ हे गाळून घेतलेलं आहे. कुठेही वाया जात नाही असं हे पीठ जर का आपण केलं तर. आता आपल्याला जास्तीचे भांडे सुद्धा भरवायचे नाही, तर म्हणून सुरुवातीच्याच ताटामध्ये हे पीठ टाकलं. बघू शकता तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे पिठाला स्टीम दिल्यामुळे पीठ असं खूप हलकं होतं आणि आधी आपलं 1 कप पीठ होतं. स्टीम दिल्यानंतर हे पीठ फुलून सुद्धा येतं. आता यामध्ये साहित्य घालायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा काळे तीळ. काळे तीळ असेल तुमच्याकडे तर टाका, नाहीतर स्किप सुद्धा करू शकता. आता चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे. तर 1 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे. तर ही मिरची पावडर मीडियम चवीची आहे. आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकायची आहे. चिमूटभर हिंग
आणि पाव चमचा ओवा घ्यायचा आहे। ओवा अशा प्रकारे हातावरती क्रश करून टाकला ना, ओव्याची चव छान येते। सगळं हे साहित्य मिक्स करून घेऊ। यामध्ये चिमूटभर तुम्ही हळद सुद्धा टाकू शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता। अगदी चिमूटभर हळद घालते आणि सगळं हे साहित्य मिक्स करून घेते पिठामध्ये। मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर पाणी घ्यायचं आहे। पाणी घेताना आपल्याला साधं नॉर्मलच पाणी घ्यायचं आहे, कोमट वगैरे घ्यायचं नाही। नॉर्मल पाण्यानेच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। पीठ मळत असताना पाणी यामध्ये थोडं थोडंच घालायचं आहे आणि पीठ खूप असं घट्टसर सुद्धा मळायचं नाही आणि सैलसर सुद्धा नाही, तर असं मीडियम हे पीठ मळायचं आहे। अशा प्रकारे जर का थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळलं तर पीठ अगदी व्यवस्थित परफेक्ट असं मळलं जाते। बघू शकता या ठिकाणी हे जे पीठ आहे चकलीचं मळून घेतलेलं आहे। या प्रकारे खूप घट्टसर सुद्धा नाही आणि सैलसर सुद्धा नाही, पीठ हे मळून झालेलं आहे। आता पीठ मुरू द्यायचं आहे 5 मिनिटासाठी, म्हणून झाकण ठेवू आणि तसंच झाकून राहू देऊ। 5 मिनिटं झालेले आहे। 5 मिनिटानंतर आपल्याला चकली करायला घ्यायची आहे। चकली बनवण्यासाठी मी हा चकलीचा साचा घेतलेला आहे आणि चकलीची जी प्लेट असते ती लावून घेतलेली आहे। साच्याला तेल तूप वगैरे काही लावायची गरज नाही। पीठ साच्यामध्ये भरून घेते। आता तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही सांगितलं साचा न वापरता चकली कशी करायची ते आपण आज बघत आहोत। हो, तर प्रत्येकाच्याचकडे साचा नसतो, तर साच्याशिवाय चकली कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। काही चकल्या आपण साच्याने करून घेऊ आणि काही चकल्या साचा न वापरता करणार आहोत। साच्यामध्ये पीठ भरलेलं आहे। साच्यामध्ये पीठ भरत असताना मात्र दाबून भरा, म्हणजे चकली काढताना ती तुटत नाही। साचा बंद करायचा आहे आणि आता चकली करायला घ्यायची आहे। तर एखादी प्लेट वगैरे घ्यायची आहे। बघू शकता प्लेटला सुद्धा तेल तूप वगैरे काही मी लावलेलं नाही आणि अशा चकल्या करायच्या आहे। तुम्हाला ज्या साईजची हवी, थोडीशी लहान किंवा मोठी, त्या साईजनुसार तुम्ही करू शकता। पण आपली जी रेग्युलर चकली असते ना, साधारण 4 ते 5 वेड्यांची, त्यानुसार मी ही चकली करत आहे। साच्यामध्ये कुठेही अडकत नाही चकली किंवा चकलीचं तुकडंही पडत नाही। आपल्याला जेव्हा ही चकली तोडायची आहे, म्हणजे जेवढी मोठी करायची आहे त्यानुसार तुम्ही ही चकली करू शकता। चकलीला रंगही खूपच छान येतो आणि काटेही छान अशी काटेरी ही चकली होत असते। तर अशा प्रकारे मी काही चकल्या ह्या साच्याने करून घेतलेल्या आहे, तर काही चकल्या तुम्हाला हाताने सुद्धा करून दाखवणार आहे। त्याआधी आपण केलेल्या ह्या ज्या चकल्या आहेत त्या आपण तळून घेऊ। बघू शकता सगळ्याच चकल्याशा मस्त छान होतात ह्या चकल्या, कुठे तुटत नाही। आता चकल्या तळून घेऊ, म्हणून तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। तेल खूप असं कडकडीत सुद्धा नको आणि गार सुद्धा नको, तर असा एखादी गोळा टाकून पाहायचा कणिकचा, तो असा हळूच वर आला का अगदी तेल हे परफेक्ट तापलेलं आहे ओळखायचं आणि त्यानंतर तेलामध्ये चकली आपल्याला सोडायची आहे। चकली सोडत असताना झाऱ्यावरती ती अशा प्रकारे घ्यायची आहे आणि हळूच तेलामध्ये सोडायची आहे। गॅसची फ्लेम मीडियम आहे, मोठी सुद्धा ठेवायची नाही आणि कमी सुद्धा नाही। गॅसची फ्लेम आपण मोठी ठेवली तर चकली ही पटकन बाहेरून लालसर होईल आणि आतमध्ये ती कच्ची राहील। कच्ची राहिल्यामुळे काय होईल ना, चकली ही वातड होईल, म्हणून मोठी ठेवायची नाही। आणि जर का लहान गॅसवरती आपण या चकल्या तळल्या तर चकल्या ह्या खूप तेलकट होतात आणि चकली तळत असताना चकलीचे तुकडे सुद्धा पडू शकतात। म्हणून मीडियम गॅसची फ्लेम ठेवा आणि मीडियम गॅसवरती अशा मस्त ह्या चकल्या तळून घ्या। चकली ही तेलामध्ये सोडल्यानंतर काही सेकंद तशीच राहू द्यायची आहे, म्हणजेच खालची बाजू थोडीशी कडक झाल्यानंतरच मग ती पलटवायची आहे। अशी उलटून पालटून पूर्णपणे हे तेलाचे बुडबुडे कमी झाल्यानंतरच मग तेलाच्या बाहेर काढायची आहे चकली, म्हणजे ती व्यवस्थित छान अशी तळली जाते। बघू शकता या ठिकाणी तेलाचे पूर्णपणे हे बुडबुडे कमी झालेले आहे। आता चकली काढून घेते तेलाच्या बाहेर। रंग सुद्धा चकलीला खूप छान येतो आणि चवीला सुद्धा ही चकली अप्रतिम लागते। शिवाय बनवायला सुद्धा अतिशय ही चकली सोपी आहे। पूर्ण तेल हे निथळून घ्यायचं आहे, म्हणजेच अजिबात ही चकली थोडी सुद्धा तेलकट वाटत नाही। आता चकली हाताने कशी करायची साचा न वापरता ते आपण बघूया। तर असा हा उंडा घेतलेला आहे आणि पोलपाटावरती असं लांब हाताने करायचं आहे। अशी ही कणिक अशा प्रकारे करून घेतलेली आहे। जशी चकली असते ना, चकलीची जाडी त्यानुसार हे पातळसर करायचं आहे। असा हा लांब सड झाल्यानंतर आपल्याला चकली करायची आहे। जेवढ्याही वेड्यांची तुम्हाला चकली करायची आहे, 3, 4, 5, त्यानुसार ही चकली तुम्ही करू शकता। अगदी भराभर होते अशा प्रकारच्या जरी तुम्ही चकल्या केल्या तरी सुद्धा, जर का साचा नसेल तर मग अशा प्रकारची तुम्ही चकली करू शकता।
4 ते 5 वेळ्यांची चकली झालेली आहे. त्यानंतर तोडून घेते आणि असं चिटकवायचं आहे, म्हणजे तळताना सुद्धा चकली ही अशी ओपन होणार नाही तेलामध्ये. बघू शकतात पहिली ही चकली अशी मस्त झालेली आहे. तशाच प्रकारे आपल्याला जेवढ्याही चकल्या करायच्या आहेत त्यानुसार चकल्या करायच्या आहे. आणखी मी तुम्हाला एक चकली करून दाखवते. असा पातळसर करायचा आहे. तर अशा प्रकारे मी काही चकल्या करून घेते. तोपर्यंत ही चकली बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक पेजवरून पाहत असाल तर चॅनलला फॉलो नक्कीच करा. अशी गोल गोल करून लगेचच काही सेकंदमध्येच ही चकली होत असते. बघू शकता मंडळी, या ठिकाणी दुसरी सुद्धा चकली आपली ही तयार झालेली आहे. जवळून सुद्धा मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारची. आता ह्या सुद्धा चकल्या आपण करून घेऊ. चेहऱ्यावरती घ्यायची आहे आणि तेलामध्ये सोडायची आहे. मीडियम पेक्षा तेल जास्त तापलेलं आहे. खूप असं कडकडीत सुद्धा नाही आणि मीडियम सुद्धा नाही. अशा प्रकारे सगळ्या चकल्या मी ह्या तळून घेतलेल्या आहे. बघू शकतात चकलीला मस्त असे काटे आलेले आहे. कसल्याही प्रकारचं जास्त साहित्य न वापरता घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आपण ह्या चकल्या मस्त कुरकुरीत करून घेऊ शकतो. आणि एकदा केलेल्या ह्या चकल्या हवाबंद डब्यामध्ये ठेवल्या तर महिनाभरासाठी मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतात. यामध्ये मोहन वगैरे नसल्यामुळे अजिबात तेलकट सुद्धा ह्या चकल्या होत नसतात. तुम्ही जवळून सुद्धा पाहू शकतात चकलीला रंग आणि चकलीचे काटे. चकली तुम्हाला तोडूनही दाखवते, आवाजही ऐकू शकता. किती कुरकुरीत ही चकली झालेली आहे. मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत ही चकली होत असते. तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा अशी ही मस्त चकली. ही चकली बनवण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि घरातील कोणत्याही वाटीने किंवा कपाने तुम्ही सगळं हे प्रमाण घ्यायचं आहे. अशा ह्या वाटीने 1 वाटी पोहे घेतलेले आहे. घेतलेले पोहे कढईमध्ये टाकायचे आहे. तर ही चकलीसाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचे पोहे वापरू शकता, जाड किंवा बारीक कुठलाही. जे आपण कांदा पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो ना, ते मी या ठिकाणी पोहे घेतलेले आहे. मिनिट ते 2 मिनिटापर्यंत हे पोहे कमी गॅसवरती भाजून घेतलेले आहे. असा हलका थोडासा गुलाबी रंग आलेला आहे. असं खमंग भाजून झाल्यानंतर ताटामध्ये पोहे काढून घेतले. आता ज्या वाटीने पोहे घेतलेले आहेत त्याच वाटीने अर्धी वाटी या ठिकाणी फुटाण्याची डाळ घ्यायची आहे. अर्धी वाटी घेतलेली फुटाण्याची डाळ कढईमध्ये टाकायची आहे आणि डाळ सुद्धा फक्त मिनिटभरासाठी आपल्याला ही परतून भाजून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही, कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि कमी ते मीडियम फ्लेमवरती अगदी थोड्या वेळासाठी ही डाळ आपल्याला असा खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. साधारण मिनिटभरासाठी डाळ भाजून झालेली आहे. पोह्यांमध्येच ही डाळ काढून घेऊ. आता डाळ आणि पोहे पूर्णपणे आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यावरती असं हाताने चुरून पाहिलं तर लगेचच मस्त चुरलं जात आहे. पूर्णपणे गार सुद्धा झालेला आहे. त्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि झाकण लावून मिक्सरला फाईन असं बारीक हे दळून घ्यायचं आहे. मिक्सरला दळून घेतलेला आहे असं बारीक पीठ झालेलं आहे. त्यानंतर मोठी पसरट परात घेतलेली आहे आणि एखादी अशा प्रकारची चाळण घ्यायची आहे आणि चाळणीनेच हे पीठ चाळून घ्यायचं आहे. म्हणजे काही जाडसर कण्या वगैरे असतात, कण्या ज्या आहेत त्या आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आहे. आता तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे. तर 2 वाटी तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे. ज्याही वाटीने तुम्ही पोहे किंवा डाळ व मोजून घेतला आहे त्याच वाटीने या ठिकाणी 2 वाटी तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे. तर हे तांदूळाचं पीठ मी घरीच बनवलेलं आहे. रेशनचा तांदूळ स्वच्छ धुवून तो सावलीमध्ये वाळून घेतला आणि गिरणीतून दळून आणलेला आहे. तुमच्याकडे जर का अजिबात वेळ नसेल ही तांदूळाची पिठी करायला तर जे मार्केटमध्ये तांदूळाचं पीठ मिळते तेही तुम्ही घेऊ शकतात ही चकली बनवण्यासाठी. आता तांदूळाचं संपूर्ण पीठ हे चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, म्हणजेच 1 चमच. त्याच चमच्याने 1 चमच जिऱ्याची पावडर टाकायची आहे. तर हे जिरं हलकंसं भाजून घेतलं आणि मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेतलेली आहे. आता 1 चमच ओवा घ्यायचा आहे. ओवा अशा प्रकारे हातावरती क्रश करून घेतला ना, ओव्याचा फ्लेवर रेसिपीमध्ये छान उतरतो. आता त्याच चमचने 2 चमच पांढरे तीळ टाकायचे आहे. त्यानंतर चिमूटभर हिंग टाकायचा आहे. चवीनुसार मिरची पावडर टाकू, म्हणजेच 1 चमचा. तर आता या चकलीसाठी आपल्याला मोहन टाकायची गरज नाही तेलाचं. तर त्याच चमचने 4 चमच या ठिकाणी मी तूप घेतलेला आहे. तूप किंवा बटर सुद्धा घेऊ शकतात. आता हे जे तूप आहे आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे.
तूप गरम होत आहे तोपर्यंत सगळं साहित्य हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर या चकलीमध्ये मी हळदचा वापर केलेला नाही, आपण या ठिकाणी जिऱ्याची पावडर वापरलेली आहे। जिऱ्याच्या पावडरमुळे चकलीला मस्त असा छान रंग येतो। जर का हळद वापरली तर हळदीमुळे चकली थोडीशी मऊ पडू शकते, म्हणून शक्यतो हळदीचा वापर करू नका चकलीमध्ये। आता तूप सुद्धा मस्त छान कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि कडकडीत गरम तूप या पिठामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। या प्रकारे तूप गरम आहे म्हणून सुरुवातीला हाताने हे मिक्स करायचं नाही, तर चम्मचने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग हाताने पूर्ण पिठाला हे जे तुपाचं मोहन आपण वापरलेलं आहे ते दोघं हाताच्या मदतीने चोडून घ्यायचं आहे। म्हणजेच पिठाच्या कण्याकण्याला हे तुपाचं मोहन लागेल आणि आपली जी चकली आहे ती मस्त अशी खमंग खुसखुशीत होईल। ह्या प्रकारे यापेक्षा जास्तही तुपाचं मोहन आपल्याला यामध्ये वापरायचं नाही। जर का तुम्हाला तूप वापरायचं नसेल तर तेलाचे मोहन सुद्धा तुम्ही वापरू शकतात किंवा लोणी घालायचं असेल तर लोणी किंवा बटरचाही वापर करू शकता। पिठाला हे तूप चोडून घेतलेलं आहे। असा हाताने मुटका मी तुम्हाला ओढून दाखवते। अशी मूठ ही वडली जात आहे इतपतच यामध्ये आपल्याला मोहन टाकायचं आहे, जास्तही नाही। जर का अति प्रमाणात आपण जास्त हे मोहन घातलं तर चकली जास्त तेलकट होते आणि तेलामध्ये सुद्धा वितळण्याची शक्यता असते। आता ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने पाणी सुद्धा गरम करून घेतलेलं आहे। तर हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे, म्हणून कडकडीतच गरम पाण्याचा वापर करायचा आहे। थंड पाण्यामध्ये अजिबात आपल्याला हे पीठ मळायचं नाही। तर ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच 2 वाटी पाणी मी कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि ते कडकडीत गरम पाणी या पिठामध्ये टाकू। पाणी टाकताना एकाच वेळेस आपल्याला संपूर्ण पाणी टाकायचं नाही। जरी आपल्याला अंदाज माहिती असला तरी सुद्धा एकाच वेळेस संपूर्ण पाणी न टाकता अशाच प्रकारे थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करत घ्यायचं आहे। संपूर्ण पाणी हे टाकलेलं आहे। पीठ सुद्धा गरम आहे, थोडा वेळ आपण थांबून घेऊ आणि मग हाताने हे जे पीठ आहे मस्त असं व्यवस्थित मळून घेऊ। पीठ मळत असताना जास्त सुद्धा आपल्याला हे सैलसर मळायचं नाही किंवा जास्तही घट्टसर मळायचं नाही। जर का घट्टसर पीठ मळून घेतलं तर चकली टाकायला साच्यामध्येही आपल्याने दाबली सुद्धा जात नाही आणि तिचं तुकडंही पडते। जास्त सैलसर मळलं तर चकलीला काटेही चांगले पडत नाहीत आणि चकली ती तेलकट होते, तेलामध्ये वितळते आणि नंतर तळल्यानंतर ती मऊ होते। म्हणून अगदी पाण्याचं जे प्रमाण आहे ते परफेक्ट आपल्याला वापरायचं आहे। 2 वाटी तांदूळाचं पीठ घेतलेलं होतं, या ठिकाणी आपण 1 वाटी पोहे आणि अर्धी वाटी फुटाण्याची डाळ एवढ्या ह्यासाठी 2 वाटी पाणी वापरलेलं आहे आणि वरतून अगदी पोहे खाण्याचे 2 ते 3 चमच पाणी एक्स्ट्राचं लागलेलं आहे। इतपतच पाणी वापरायचं आहे, म्हणजेच अशा प्रकारचे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। त्यानंतर अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे 2 ते 3 थेंब आणि तेलामध्ये हे पीठ आपल्याला अशा प्रकारे थोडंसं मळून घ्यायचं आहे, म्हणजे पिठाला छान असा स्मूथपणा येईल। चकलीसाठीचं पीठ हे मळून झालेलं आहे। आता 10 मिनिटं तसंच मुरण्यासाठी ठेवू। तोपर्यंत आपण चकली बनवण्याचा साचा घेतलेला आहे आणि साच्यामध्ये जी चकलीची प्लेट असते ना ती टाकायची आहे। प्लेट टाकताना जी प्लेटची उथळ बाजू असते ती वर करायची आहे आणि तेल लावून घेऊ। प्लेटला तेल लावून घेतलेला आहे, सोबतच साच्याला सुद्धा तेल लावायचं आहे। असा हा साचा बंद करते आणि साच्याला सुद्धा आतमधून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तेल वापरायचं नसेल तर तुम्ही तूप सुद्धा लावू शकता। साच्याला अगदी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। त्यानंतर चकलीची जी कणिक आहे, जे पीठ आहे ते सुद्धा आपल्याला भरायचं आहे, म्हणून थोडंसं असं पीठ घेतलेलं आहे। हे चकलीचं मिश्रण आणि हाताने स्मूथ करून घेऊ। असं थोडासा लांबट गोळा करायचा आहे। हा उंडा लांबट उंडा केल्यानंतर अशा प्रकारे ह्या साच्यामध्ये टाकायचा आहे आणि हाताने दाबून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये हवा शिल्लक राहणार नाही खाली आणि चकली टाकताना ती तुटणारही नाही, म्हणून पीठ हाताने दाबूनच भरायचं आहे। त्यानंतर साचा बंद करते आणि आता आपण चकली बनवायला सुरुवात करूया। तर मी ताटामध्ये ह्या चकल्या तुम्हाला बनवून दाखवते। अशी चकली ही बनवत असताना सुरुवातीचं जे टोक आहे ते आपल्याला थोडंसं चिटकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चकल्या बनवायला सुरुवात करायची आहे। तर अशी 5 ते 6 वेळ्यांची चकली मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। चकली तुम्ही पाहू शकता बनवताना कुठेही चकली तुटत नाही। चकली
जेव्हा आपण हे तोडतो ना त्यावेळेसच ती तुटत असते आणि मस्त मोठ्या मोठ्या कितीही मोठ्या केल्या आणि छान अशा एकसारख्या काटेरी ह्या चकल्या होत असतात। चकलीला रंग सुद्धा अतिशय छान असा हा दिसत आहे। तुमचा साचा जर का जाड होलाचा असेल तर साधारण 3 ते 4 वेळ्यांची चकली सुद्धा तुम्ही करू शकतात एवढ्या। आता मी घेतलेला हा जो साचा आहे त्याचं होल मीडियम साईजचा आहे म्हणून ही 5 ते 6 वेळ्यांची चकली करते। तर मंडळी आता मी तुम्हाला काही चकल्या करून दाखवते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कुठेही चकली तुटत नाही आणि एकसारख्या अशा सळसळीत ह्या चकल्या होत असतात। मी चकल्या काही करून घेते तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडा सुद्धा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच हे तुम्ही चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आता या ठिकाणी मी काही चकल्या ह्या करून घेतलेल्या आहे। तुम्ही चकलीला रंगही पाहू शकता, मस्त रंग आलेला आहे आणि काटे सुद्धा छान आलेले आहे। तर आता आपल्याला चकल्या ह्या तळून घ्यायच्या आहे म्हणून तळायच्या कशा ते मी तुम्हाला दाखवते। तेल तापायला ठेवलेलं आहे। चकली टाकण्याच्या आधी असा थोडासा गोळा टाकून पाहायचा चकलीच्या मिश्रणाचा, असं लगेच तो वर आला आणि छान असे बुळबुळे निघाले अशा तेलामध्येच आपल्याला चकली ही तळायची आहे। जशी आपण भजी वगैरे तळण्यासाठी तेल वापरतो ना तशाच तापलेल्या तेलामध्ये आपल्याला चकली ही तळायची आहे। गार किंवा कमी तापलेल्या तेलामध्ये अजिबात ही चकली आपल्याला तळायची नाही। जर का तुम्ही कमी तापलेल्या तेलामध्ये ही चकली तळली तर चकली तिथेच वितळते आणि ती तुटते, तिचे तुकडे होतात आणि तेलगटही होते। आता परफेक्ट असं तेल तापलेलं आहे। त्यानंतर चकली टाकूया। तर झाऱ्यावरती अशा प्रकारे चकली ही उचलायची आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लगेचच ती झाऱ्यावरती येते आणि अशी धरून चकली ही तेलामध्ये सोडायची आहे। म्हणजेच तुम्ही जर का नवीन शिकणारे जरी असले किंवा अनुभवी जरी असले तर एखाद वेळेस हातावरती चटका लागू शकतो। तेल हे गरम असल्यामुळे तर अशा प्रकारे जर का चकली आपण तेलामध्ये सोडली तर हातावरती तेल उडण्याची सुद्धा शक्यता राहत नाही आणि हात भाजतही नाही आणि चकल्या सुद्धा अगदी व्यवस्थित अशा तेलामध्ये सोडता येतात। आता पसरट पॅन घेतलेला आहे मी चकली तळण्यासाठी म्हणून 4 चकल्या ह्या कढईमध्ये टाकलेल्या आहे। गॅसची फ्लेम आता मीडियम आहे। मोठ्या गॅसवरती तेल तापून घेतलं आणि मीडियम ते मोठीच ठेवायची आहे। गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची नाही। मीडियम ते मोठ्या गॅसवरती चकली ही तळून घेतलेली आहे। चकलीचे पूर्णपणे बुडबुडे हे कमी होईपर्यंत चकलीला अजिबात हात लावायचा नाही। आता बुडबुडे तुम्ही पाहू शकता आधीपेक्षा बऱ्यापैकी कमी झालेले आहे। त्यानंतरच मग चकली अशा प्रकारे ही पलटून घ्यायची आहे। खालची जी बाजू आहे ती सुद्धा अशी कडक होते तेव्हा चकली आपल्याला ही पलटून घ्यायची आहे आणि दोघं बाजू मस्त अशी चकलीची शेकली गेलेली आहे। आता चकलीला रंगही छान आलेला आहे आणि तेलामध्ये असलेले बुडबुडेही तुम्ही पाहू शकतात। अजिबात आता बुडबुडे निघत नाही। अशा प्रकारचं तेल हे झाल्यानंतर ज्या चकल्या आहेत त्या तेलाच्या आतून काढून घ्यायच्या आहे। तेल असं थोडंसं निथळून घेतलं तर अजिबात ही तेलकट आपली चकली होत नाही म्हणून त्यासाठी टिश्यू पेपर वगैरे वापरायची ही काही गरज नाही। असंच ताटामध्ये जरी ही चकली टाकली तरी सुद्धा अजिबात तेलगट कुठेही यावरती तेल दिसत नाही किंवा तेलगटही चकली होत नाही। आणखी मी काही चकल्या करून घेतलेल्या आहेत तर तशाच प्रकारे बाकीच्याही चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे। किती सोपी पद्धत आहे ना। यासाठी आपल्याला भाजणी करायची गरज नाही किंवा काही नाही, अगदी झटपट मस्त महिनाभर कुरकुरीत राहणाऱ्या चकल्या आपण सहज करू शकतो। तेलामध्ये चकली सोडल्यानंतर लगेचच ती पलटवायची घाई करायची नाही। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अजून ही चकली मऊ आहे म्हणून मी थोड्या वेळासाठी तशाच या चकल्या आणखी राहू देते आणि त्यानंतरच मग पलटून घेते। पलटवताना झाऱ्याला आपल्या हातालाही जाणवतं का चकली ही मऊ आहे किंवा कडक आहे। खालची बाजू कडक झाल्यानंतरच चकली पलटून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम अजिबात आपल्याला कमी ठेवायची नाही। मीडियम ते मोठ्या फ्लेमवरतीच ह्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे। ह्या अशा अगदी योग्य प्रमाणामध्ये चकल्या बनवल्या तर कितीही उलटून पलटून शेकल्या तरी सुद्धा चकलीचं तुकडं पडत नाही। आता चकलीला छान असा रंग आलेला आहे। मस्त कुरकुरीत क्रिस्पी अशी चकली झालेली आहे। त्यानंतर तेलाच्या आतून काढून घेते। अशाच प्रकारे संपूर्ण पिठाच्या ह्या चकल्या मी बनवून घेतलेल्या आहे। फक्त 2 वाटी तांदूळाचं पीठ, 1 वाटी पोहे आणि अर्धी वाटी फुटाण्याच्या डाळीमध्ये आपल्या भरपूर अशा ह्या
1 किलोच्या वर मोजल्या तर भरतील एवढ्या ह्या चकल्या झालेल्या आहे। चकलीला रंग किती मस्त आलेला आहे, काटेही भरपूर आलेले आहे आणि दिसायलाही अतिशय सुंदर मस्त अशा या चकल्या दिसत असतात। तुम्ही सुद्धा ह्या दिवाळीच्या रेसिपीमध्ये एक ही चकलीची रेसिपी नक्कीच करून पहा। महिनाभर मस्तच कुरकुरीत राहतील, सोबतच घरातील सगळ्यांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे आणि मोजक्या साहित्यात। तर आता ही चकली मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते, किती काटेरी ही चकली दिसत आहे। वाटत आहे का आपण ही फक्त रेशनच्या तांदूळापासून अगदी झटपट ही चकली बनवलेली आहे। तर एकाच चकलीला नाही तर सगळ्याच चकल्या अशा एकसारख्या आकाराच्या आणि मस्त कुरकुरीत क्रिस्पी ह्या चकल्या झालेल्या आहे। आता ही मी चकली हातावरती सुद्धा तुम्हाला चोळून दाखवते, अजिबात हात तेलकट झालेला नाही आणि महिनाभर मस्त अशी कुरकुरीत राहते। चकली तोडूनही दाखवते। आपल्याला 1 किलो प्रमाणामध्ये ही भाजणी करायची आहे चकलीची, म्हणून 3 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली। 3 वाटीच्या निम्मे 1.5 वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे। 1 वाटी कांदा पोह्यांसाठी जे आपण पोहे वापरतो ते पोहे घेतलेले आहे। पाव वाटी जिरे, अर्धी वाटी धने आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। तर इथे डाळीचं जे प्रमाण आहे ते झालेलं आहे टोटल 5.5 वाटी। आता घेतलेलं साहित्य मी ज्या वाटीने घेतलेलं आहे ती वाटीही तुम्हाला दाखवते। अशा ह्या साईजची ही वाटी आहे। ग्रॅमने सांगायचं झालं तर 100 ग्रॅमची ही वाटी आहे। त्याच वाटीने आपल्याला 5.5 वाटी तांदूळ घ्यायचे आहे, म्हणजे 5.5 वाटी डाळी झालेली आहे म्हणून 5.5 वाटी या ठिकाणी मी जाड रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही रेशनचाच तांदूळ घ्या, तर असं नाही तर तुम्ही आधी भात करून पाहायचा आणि ज्याही तांदूळाचा भात मोकळा सळसळीत होतो तो आपल्याला या ठिकाणी चकली बनवण्यासाठी तांदूळ वापरायचा आहे। तांदूळ स्वच्छ असा मी धुवून घेतलेला आहे आणि धुतल्यानंतर सावलीमध्ये वाळवून घेतलेला आहे आणि तो वाळवलेला तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे। डाळी सुद्धा मी या ठिकाणी स्वच्छ धुवून वाळवून घेतलेल्या आहे। तुम्हाला जर का ह्या डाळी धुणं शक्य नसेल तर ओलसर असा कापड घ्यायचा आहे कॉटनचा आणि त्या कापडाने सगळ्या डाळी या पुसून घ्यायच्या आहे। आता ह्या स्वच्छ डाळी आणि तांदूळ घेतलेले आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे। भाजणी करताना केव्हाही आपल्याला जाड तळाची कढईचा वापर करायचा आहे, म्हणजे भाजत असताना ते लगेच करपत नाही। गॅसवरती अशी जाड तळाची कढई ठेवली, गॅस सुद्धा चालू केलेला आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेम ठेवल्यानंतर यामध्ये तांदूळ घातलेला आहे। तर आपण घेतलेला तांदूळ हा अर्धा किलो आहे म्हणून त्यातला अर्धा तांदूळ टाकून भाजून घ्यायचा आहे। भाजत असताना जास्तही आपल्याला या ठिकाणी तांदूळ भाजायचा नाही, तर मी तुम्हाला दाखवते। तर साधारण 4 ते 5 मिनिटांसाठी हा तांदूळ भाजला। त्यानंतर तांदूळाला असा हलका बदामी रंग हा दिसत आहे। तोंडामध्ये एखाद दाणा हा टाकून पाहिला तर लगेचच त्याचा चुरा होत आहे आणि असा खमंग चवीला लागत आहे। त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि भाजून घेतलेला तांदूळ हा एखादी पसरट ताटामध्ये काढून ठेवायचा आहे। आता राहिलेला अर्धा तांदूळ जो आहे तो सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे भाजून घ्यायचा आहे। केव्हाही हे भाजणी भाजत असताना गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। मीडियम फ्लेमवरती मस्त असं खमंग होईपर्यंत तांदूळ संपूर्ण हा भाजून घेतलेला आहे। या प्रकारे आता हा जो तांदूळ भाजलेला आहे पूर्णपणे पसरून ठेवायचा, असा गार होऊ द्यायचा आहे। तोपर्यंत राहिलेला डाळी सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे। हरभऱ्याची डाळ भाजून घेतलेली ही हरभऱ्याची डाळ 3 वाटी ती कढईमध्ये टाकायची आहे आणि डाळ सुद्धा मस्त खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। भाजत असताना आपल्याला कुठेही परतवणं सोडायचं नाही, तर सतत अशा प्रकारे परतवत ही डाळ भाजून घ्यायची आहे। साधारण 4 ते 5 मिनिटांपर्यंत कमी ते मीडियम गॅसवरती ही डाळ मस्त खमंग होईपर्यंत भाजून घेतलेली आहे। गॅसची फ्लेम जर का आपण मोठी ठेवली तर डाळ ही करपते, ती जळते आणि चकलीचा सुद्धा जळलेल्यासारखा वास येतो। म्हणून मीडियम गॅसवरती मस्त असा डाळीचा थोडासा रंग बदामी होईपर्यंत ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे। जास्त सुद्धा आपल्याला चटके लागू द्यायचे नाही। आता रंगही बदललेला आहे आणि साधारण 4 ते 5 मिनिटांपासून ही डाळ मी भाजत होती। त्यानंतर ताटामध्ये काढून ठेवते आणि अशी पसरून ठेवते। अशी पसरून ठेवल्यामुळे काय होतं ना, हे ज्या गरम डाळी आहेत ना त्या लवकर गार होतात। आता वेगवेगळ्या भांड्यामध्ये मी हे डाळी काढत घेते आहे, कारण डाळ भाजत असताना जर का एखादी दाणा आपल्याला तोंडामध्ये टाकून पाहिला आपण तर तो पातळच लागतो। गार झाल्यानंतरच डाळ परफेक्ट छान अशी भाजली गेलेली आहे हे नंतरच कळते। तशाच प्रकारे मुगाची डाळ सुद्धा भाजून घेतलेली आहे। मुगाची डाळ सुद्धा वेगळ्या ताटामध्ये काढते, म्हणजे जर का एखाद वेळेस जर का एखादी डाळ कमी भाजली गेली असली तर आपण पुन्हा ती भाजून घेऊ। आता ही उडदाची डाळ सुद्धा तशाच प्रकारे भाजून घेते आहे आणि भाजून घेतलेली डाळ सुद्धा वेगळ्या अशा ताटामध्ये काढून ठेवते।
तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी कुठेही डाळीला जास्त प्रमाणामध्ये चटके हे लागलेले नाही। त्यानंतर आपल्याला पोहे सुद्धा भाजून घ्यायचे आहे। साधारण पोहे भाजायला 1 ते 1.5 मिनिट लागत असतो। 1 ते 1.5 मिनिटापर्यंत पोहे सुद्धा भाजून घेतलेले आहे। त्यानंतर पोहे सुद्धा वेगळ्या ताटामध्येच काढते। आता आपल्याला धणे भाजून घ्यायचे आहे। धणे आणि जिरे, धणे भाजते। गॅस अगदी कमी आहे, कमी गॅसवरती साधारण अर्धा मिनिटापर्यंत हे धणे आपल्याला भाजायचे आहे। भाजत असताना सतत धणे सुद्धा आपण परतून घेऊ असे, म्हणजे सर्व बाजूंनी व्यवस्थित ते असे भाजले जाईल। साधारण अर्धा मिनिट झालेला आहे। आता भाजलेले धणे सुद्धा आपल्याला पसरट ताटामध्ये काढून ठेवायचे आहे। आता कढई खूप गरम आहे, त्यामध्ये जिरे टाकायचे आहे। जिरे भाजत असताना गॅसची फ्लेम मी बंद करून घेतली आणि गरम कढईमध्ये फक्त अर्धा मिनिटापर्यंत जिरे हे परतून घेते। असं जिरे छान फुलून आलेलं आहे। त्यानंतर जिरे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहे। आता हे जे जिरे आहे मी धण्याच्या प्लेटमध्येच काढते। आता घेतलेलं सगळं साहित्य मी तोंडामध्ये टाकून पाहिलं, एक सुद्धा वातड लागलेलं नाही आणि मस्त असं खमंग भाजलं गेलेलं आहे। त्यानंतर पूर्णपणे गार सुद्धा झालेला आहे। आता ही भाजणी जी आहे ती आपण मिक्स करून घेऊ। पसरट ताट घेतलं आणि ताटामध्ये तांदूळ टाकला, हरभऱ्याची डाळ टाकायची आहे। सगळं आपण जे ही भाजून घेतलेलं आहे साहित्य या ठिकाणी पाहिलेलं ते सगळं या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे। हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ, पोहे, पोहे पाहू शकतात या ठिकाणी मस्त असा लगेचच चुरा होत आहे पोह्यांचा। असे खमंग पोहे सुद्धा आपले या ठिकाणी भाजून झालेले आहे। पोह्यांमुळे चकली मस्त अशी खुसखुशीत होते। आता हे जे धणे जिरे आहे हे सुद्धा आपल्याला या भाजणीच्या साहित्यामध्ये टाकायचे आहे आणि संपूर्ण मिक्स करायचं आहे। मिक्स केल्यानंतर हे आपल्याला गिरणीमधून दळून आणायचं आहे। तर बारीकच दळायचं आहे, जाड वगैरे हे दळायचं नाही। तर शक्यतो तुमच्याकडे जर का घरघंटी असेल तर घरघंटीवरती दळून घ्या, नाहीतर मोठे गिरणीवरती तुम्ही दळायला नेत असाल तर यावरती हरभऱ्याची डाळ दळायला न्या। गव्हाच्या पिठावरती दळू नका, हरभऱ्याच्या डाळीवरती दळल्यामुळे चकली छान येते। आता दळून आणलेलं आहे पीठ, या ठिकाणी मी तुम्हाला चकली करून दाखवते। चकली बनवण्यासाठी पीठ घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी असं हे बारीकच दळायचं आहे। जसं आपण गव्हाचं पीठ दळून आणतो ना गिरणीतून, तशाच प्रकारे हे पीठ दळून आणलेलं आहे। तर मेजरमेंट कपाने या ठिकाणी मी 2 कप हे भाजणीचं पीठ घेते। वजनी हे पीठ सांगायचं झालं तर पाव किलो पीठ आहे। त्यानंतर कढईमध्ये ज्या कपाने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। तुम्ही घरातील कोणत्याही एखादी वाटीच्या प्रमाणामध्ये सुद्धा हे पीठ घेऊ शकतात। 1 कप पाणी टाकलेलं आहे आणि हा दुसरा कप। पीठ आपण भरून घेतलेलं होतं कपामध्ये, म्हणून पाणी सुद्धा भरूनच टाकायचं आहे। जेवढं पीठ तेवढंच पाणी कढईमध्ये टाकलेलं आहे। पाण्याला उकळी येत असतानाच यामध्ये पोहे खाण्याच्या चमच्याने मी या ठिकाणी सगळं साहित्य दाखवते। या साईजचा चमचा आहे। 1 चमचा पांढरे तीळ टाकलेले आहे। आता त्याच चमच्याने अर्धा चमचा आपल्याला ओवा टाकायचा आहे। ओवा आता या ठिकाणी आपल्याला हातावरती क्रश करून वगैरे काही टाकायची गरज नाही, असाच टाकते, कारण पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे या ओव्याला, म्हणून असाच ओवा टाकला तरी काही हरकत नाही। अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे। आपल्या चवीनुसार मिरची पावडर टाकते। त्याच चमच्याने 1 चमचा गच्च भरून मिरची पावडर टाकते। तर मीडियम चवीची ही मिरची पावडर आहे म्हणून 1 चमचा टाकलेली आहे। तुमची घेतलेली मिरची पावडर जर का तिखट असेल तर कमी टाका। सोबतच चिमूटभर हिंग टाकायचं आहे आणि अर्धा चमचा मीठ। असा सपाट केला तर 1 चमचा झालेला आहे मीठ। आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्याच चमच्याने एक सिक्रेट साहित्य यामध्ये आपल्याला वापरायचं आहे, ते म्हणजे तूप। तर गावरान तूप आहे, फ्रीजमध्ये ठेवलेलं असल्यामुळे ते घट्ट झालेलं आहे। त्याच पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचा तूप टाकून सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता झाकण ठेवून आणि पाण्याला मस्त खडखडून अशी उकळी काढून घ्यायची आहे। जर का तूप वापरायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी बटरचाही वापर करू शकतात किंवा तुमच्याकडे लोणी असेल तर लोणी सुद्धा वापरू शकतात। पाण्याला मस्त उकळी आलेली आहे। त्यानंतर गॅस बंद करून कढई आपल्याला खाली उतरून घ्यायची आहे आणि खाली उतरून घेतल्यानंतर त्या कढईमध्ये हे जे आपण भाजणीचं पीठ घेतलेलं होतं चकलीचं, ते पीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। किती सोपी पद्धत आहे। यामध्ये आपल्याला पीठ हे एरायचं नाही, फक्त गरम पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे। कुठेही तेलाचं मोहन टाकायची गरज नाही किंवा तेल न वापरता मस्त आपण ही चकली करणार आहोत। तर मी साधारण पाव किलो पिठाची तुम्हाला चकली करून दाखवत आहे। पाव किलो पिठासाठी मी 1 चमचा तूप वापरलेला आहे। तुम्हाला जर का संपूर्ण पिठाची चकली करायची असेल तर 4 ते 5 चमच तुपाचा तुम्ही वापर करू शकतात।
पीठ हे मिक्स करून झालेलं आहे पूर्ण पाण्यामध्ये. त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि पीठ गरम आहे तेवढा वेळासाठी आपल्याला झाकण असंच राहू द्यायचं आहे. गॅसवरती नंतर ठेवायची काही गरज नाही. खालीच झाकण ठेवून राहू दिलं. पीठ आता हे पूर्णपणे गार झालेलं आहे. झाकण काढून घेतलेलं आहे आणि हे पीठ मळून घेते. तुम्ही पाहू शकता कुठेही हाताला चटकाल बसत नाही. पूर्णपणे हे गार झालेलं आहे. मस्त असा कणिक सारखा गोळा झालेला आहे. आता हे जे पीठ आहे ना चकलीचं आपल्याला मोठ्या पसरट परातीमध्ये घ्यायचं आहे. पीठ हे घट्टसर आहे त्यासाठी आपल्याला पाणी घ्यायचं आहे थोडंसं. पाण्याचा जास्तही वापर करायचा नाही. जर का घट्ट पिठाची आपण चकली बनवायला गेले चकली बनवताना ती तुटते. म्हणून अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आहे. कपामध्ये पाणी घेतलेलं आहे. एकदम पाणी टाकायचं नाही. फक्त हात ओला करून घेतलेला आहे. साधारण पोहे खाण्याचा अर्धा चमच एवढं पाणी घेऊन मळून घ्यायचं आहे. थोडंसं हे आणखी घट्ट वाटत आहे. पुन्हा फक्त हात ओला करून घेतला आणि अशा प्रकारे हे पीठ आहे साधारण 1 ते 1.5 मिनिटापर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे. म्हणजे पिठाला छान चिकटसरपणा येतो आणि एकदम मस्त असं स्मूथ होते. अशा प्रकारचे पीठ झालेलं आहे. पातळसर सुद्धा करायचं नाही, नाहीतर चकली ही तेलामध्ये तळत असताना ती मऊ पडते आणि जास्त घट्टही राहिलं तर चकली बनवताना ती तुटते. म्हणून अगदी थोडंसं पाणी लावून हे पीठ मळून घेतलेलं आहे अगदी परफेक्ट असं. त्यानंतर चकली बनवायची आहे म्हणून चकलीचा साचा घेतला. साच्याला थोडंसं आपल्याला तेल हे लावून घ्यायचं आहे. फक्त तेल किंवा तूप सुद्धा तुम्ही या ठिकाणी लावून घेऊ शकता. अगदी थोडंसं लावून घेतल्यानंतर एक उंडा घ्यायचा आहे. साच्यामध्ये उंडा टाकायचा आहे. तर असा लांबट उंड्याला आकार देऊ. असं थोडासा मळून घेतला आणि उंड्याला लांबट असा आकार दिला म्हणजे लगेचच तो साच्यामध्ये उंडा भरता येतो. अशा प्रकारे साच्यामध्ये उंडा भरत असताना असं दाबून भरायचा आहे म्हणजे हवा राहणार नाही. जर का हवा राहिली तर चकली बनवताना ती तुटते. दाबून भरला तर चकली बनवताना ती कुठेही तुटत नाही. साचा बंद करते आणि आपल्याला अशा एकसारख्या अशा आकारामध्ये जर का चकल्या बनवायच्या झाल्या तर या ठिकाणी मी छोट्या छोट्या अशा प्लेटी घेते. जर का तुम्ही नवीन शिकणारे असाल चकलींचा आकार तुम्हाला कळत नसेल तर अशा प्लेटींवरती चकली बनवा. ती तळताना सुद्धा तळायला सोपी जाते उचलायला आणि बनवायला सुद्धा एकसारख्या आकारामध्ये या चकल्या होता. छोट्या प्लेटी घेतलेल्या आहे. प्लेटींना तेल किंवा तूप काही लावायची गरज नाही आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मस्त अशा आपल्या 3 ते 4 वेढ्यांच्या ह्या एकसारख्या आकारामध्ये चकल्या होत असतात. चकली बनवताना आतमधला जो भाग आहे सुरुवातीला आपल्याला थोडासा या ठिकाणी दाबून चिटकून घ्यायचा आहे या प्रकारे. म्हणजे चकली बनवताना ती तेलामध्ये सुटत नाही आणि त्यानंतर चकली करायची आहे. चकली पूर्ण करून झाल्यानंतर जो शेवटचा टोक असते ना ते टोक सुद्धा आपल्याला दाबून घ्यायचं आहे. अशा प्रकारे चिटकून घ्यायचं आहे म्हणजे चकली तळल्यानंतर जशीच्या तशी ती चकली राहते. कुठेही ती चकली मोकळी होत नाही. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती वाक आलेला आहे. यामध्ये आपण साबुदाणा वगैरे काही घातलेला नाही तरी सुद्धा अतिशय मस्त अशा या चकल्या होत आहे. एकाच आकाराच्या अशा ह्या चकल्या आपल्याला करून घ्यायच्या आहे. तर 6 प्लेटीवरती घेतलेल्या होत्या मी. 6 चकल्या झालेल्या आहेत. चकलीला मस्त असे काटे आलेले आहे आणि रंगही मस्त दिसत आहे. प्लेटी घ्यायच्या नसेल तर अशा प्रकारे ताट घ्यायचं आणि ताटामध्ये सुद्धा ह्या चकल्या आपल्याला करून घ्यायच्या आहे. आतमधलं टोक हे चिटकून घेतलं. अशाच प्रकारे संपूर्ण आपल्याला चकल्या ह्या करायच्या आहे. ताटामध्ये सुद्धा आपण केल्या ना अशा मस्त गोल गरगरीत एकसारख्या आपल्या चकल्या होत आहेत. तुम्ही पाहू शकता चकली बनवत असताना कुठेही चकलीचं तुकडं पडत नाही, कुठेही तुटत नाही. जेव्हा आपण चकली पूर्ण झाल्यावरती तोडतो तेव्हाच ही चकली तुटत असते आणि मस्त अशा सळसळीत ह्या चकल्या गोल गरगरीत ह्या होत असतात. ह्या प्रकारे अतिशय सोपी पद्धत आहे आणि कुठेही चिटकत नाही. चकली बनवताना लगेचच आपण ती हाताने सुद्धा उचलून ठेवू शकतो अशी ही चकली झालेली आहे. आता चकल्या मी काही बनवून घेतल्या. तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल कितपत गरम असायला हवं ते आपण पाहू. असा छोटासा तेलामध्ये गोळा टाकून पाहायचा. असा हलका तो वर येत आहे. तर अशाच तापलेल्या तेलामध्ये आपल्याला चकली ही तळायची आहे. जास्तही तेलाचा धूर आपल्याला निघू द्यायचा नाही किंवा गॅसची फ्लेम मोठी सुद्धा ठेवायची नाही. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे तेल असं तापल्यावरती. त्यानंतर ही प्लेटवरची चकली आपण बनवली ना ती अशा प्रकारे पटपट आपल्याला झाऱ्यावरती घेता येतात. जर का तुम्ही नवीन शिकणारे असाल तर अशा प्रकारे प्लेटीवरती चकल्या करून घ्या. त्या गोल गरगरीत तर होतीलच पण तळताना सुद्धा त्या सोप्या जातील. अशा भरभर आपण झाऱ्यावरती घेऊन या चकल्या तेलामध्ये टाकून घेऊ शकता. म्हणजे हातावरती तेल उडण्याची सुद्धा शक्यता राहत नाही. चकली ही तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच ती आपल्याला पलटवायची नाही. सुरुवातीला बुडबुडे भरपूर निघत होते. बुडबुडे थोडेसे कमी झालेले आहे. खालची बाजू अशी थोडीशी कडक झाल्यानंतरच मग चकली झाऱ्याने उलटपालट करायची आहे. या प्रकारे
तुम्ही पाहू शकता तेलामध्ये कुठेही चकली ही तुटत नाही आणि विरघळतही नाही। मस्त अशा छान आपल्या चकल्या ह्या होत असतात। सुरुवातीला जेव्हा आपण तेलामध्ये चकली सोडली बुडबुडे जे आहे ते भरपूर निघत होते। आता तुम्ही बुडबुडे पाहू शकता चकली तळत असताना बऱ्यापैकी हे कमी झालेले आहे आणि चकली सुद्धा अशी छान कडक झालेली आहे। चकलीला रंगही मस्त दिसत आहे। त्यानंतर झाऱ्यामध्ये घेऊन चकली आपल्याला ही काढून घ्यायची आहे आणि पूर्ण तेल निथळून घ्यायचं आहे, म्हणजे आपली चकली तेलगटही होत नाही। पहिल्या ह्या 4 चकल्या तळून झालेल्या आहे, मस्त रंग आलेला आहे आणि मस्त अशी काटेरी चकली ही झालेली आहे। तर अशाच प्रकारे बाकीच्या राहिलेल्या चकल्या सुद्धा तळून घ्यायच्या आहे। तर आता मी तुम्हाला ताटामध्ये बनवलेल्या चकल्या सुद्धा तळून दाखवते। अशा लगेचच ह्या चकल्या हातावरती घेता येतात आणि हातामध्ये अशा प्रकारे एक एक चकली घेऊन ही आपल्याला तेलामध्ये सोडत घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मीडियम आहे, मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही चकली तळायची आहे। तर मंडळी, तुम्ही इथपर्यंत हा चकलीचा व्हिडिओ पाहत आलातच। जर का तुम्हाला व्हिडिओ हा कुठेतरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि ह्या ज्या व्हिडिओची लिंक आहे तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा, म्हणजे त्यांच्या सुद्धा चकल्या अशा खुसखुशीत खमंग छान अशा होतील। आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला असलेले घंटीचे बटन सुद्धा ते ऑलवरती करून प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि जोही नवीन व्हिडिओ राहील ना तो तुम्हाला सगळ्यात आधी पाहता येईल। आता अशाच प्रकारे संपूर्ण ह्या चकल्या आपल्याला करून तळून घ्यायच्या आहे। सगळ्या चकल्या ह्या तळून झालेल्या आहे। मी तुम्हाला ह्या चकल्या जवळून सुद्धा दाखवते, किती छान दिसत आहे आणि भरपूर अशा काटेरी, अजिबात तेलगट न होता किंवा वातळही न होता आपल्या ह्या चकल्या झालेल्या आहे। एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा ह्या चकल्या होत असतात। तर वयस्कर मंडळी सुद्धा ह्या चकल्या खाऊ शकतात, एवढ्या ह्या चकल्या खुसखुशीत होतात आणि महिनाभर सुद्धा मस्त कुरकुरीत खुसखुशीत अशा ह्या चकल्या राहतात, अजिबात मऊ पडत नाही। भरपूर काटेरी, अगदी परफेक्ट मापासह ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा। आता चकलीचा मी तुम्हाला आवाजही ऐकवते। आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल चकली किती कुरकुरीत झालेली आहे।